आपण आहोत मुंबईतल्या मध्यवर्ती भागात असलेला छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आणि हे मैदान राज्यातच नाही तर देशामध्ये राजकारण आणि समाजकारणासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। आणि याच मैदानामध्ये नेमकी काय अवस्था आहे आणि या मैदानातले नेमके काय प्रश्न आहेत याबद्दल स्थानिक रहिवासी जे आहेत ते अनेक वेळा तक्रारी करतात। आणि आता महापालिका निवडणुकांच्या काळामध्ये हाच छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील धुळीचा जो मुद्दा आहे तो कळीचा मुद्दा ठरलेला आहे। अनेक राजकीय पक्षांच्या इथे सभा होणार आहेत, मात्र या सभा होत असताना याच मातीमध्ये जो प्रश्न उपस्थित निर्माण झालेला आहे त्याबद्दल मात्र कोणी बोलत नाही। स्थानिक रहिवासी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। नेमके काय प्रश्न आहेत या मैदानाचे? या मैदानाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते, अनेक जण सोडवण्यासाठी पुढे आले, मात्र आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती हे प्रश्न जे आहेत ते बाजूलाच आलेत आणि राजकारण मात्र होतंय। राजकारण तर होऊ द्या, राजकारणासाठी आता हे निवडणूक आहे त्यामुळे राजकारण होणार, पण आमचा हा विषय जो आहे हा फार पूर्वीपासून आहे। आम्ही जवळ गेली तर 30-35-40 वर्ष व्यायाम करतो। इथं मुलं खेळतात, लहान लहान मुलं आहेत, शाळेतले विद्यार्थी येतात, स्पोर्ट्समॅन इथं खेळाडू असतात, पण हा धुळीचा जो एवढा त्रास आहे, आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांनासुद्धा याचा त्रास होतो। आम्ही आता खूप पाठपुरावा केला, पण 1-2 वेळा इथं तयारी झाली 1-2 वर्षापूर्वी, परत ते ठप्प झालं। काय फंड पण आणला, लोकांनी फंड आणला आणि त्याच्यानंतर असं वाटत होतं की इथं पाण्याचे छिडकाव करतील, पण त्याच्यानंतर काय केलं, याला वाळू आणून टाकली, रेती आणली, ती रेती आणून टाकल्यामुळे आणखी त्याच्यामुळे धूळ निर्माण झाली। ते काय चाललंय तेच आम्हाला कळत नाही। आमचं शासनाला आणि आता जे काही निवडणुकीला उभे आहेत त्यांनासुद्धा आमचं एक विनंती आहे की बाबा तुम्ही याच्यावर लक्ष द्या आणि ह्या ज्या लोकांची जी गैरसोय होते आणि धुळीच्या कणामुळे लोकांचे श्वासाला त्रास होतो, लोकांच्या आरोग्याला त्रास होतो, ह्याचा तुम्ही काहीतरी याचा निर्णय लावा। आणि इथं ही जी व्यायामशाळा आहे या व्यायामशाळेला भरपूर आम्हाला दिलेलं आहे, दादा सरवणकर काय ते रावळ शेवाळे काय ह्या सगळ्यांनी केलेलं आहे, परंतु त्यांनासुद्धा आमची विनंती आहे की तुम्ही हा प्रश्न मार्गी लावा। आता आम्हाला आता कोणावर विश्वास नाही। स्थानिक नगरसेवक होते, त्यांनी काहीच काम केलं काही नगरसेवक काहीच नाही। आता ही जी व्यायामशाळा तुम्हाला दिसणार 20-25 वर्षापासून आम्हाला इथे सदा सर्वांनी जाळी लावून दिले, शेवाळ्याने शेळ वगैरे लावून दिले, सगळे करतात, पण त्यांना आम्ही आज मोठा प्रश्न आहे, हा जो धुळीचा प्रश्न आहे, हा प्रश्न त्यांना सांगितलं तर सुरुवात निवडणूक होते, आम्ही तुमच्या जिमला तुम्ही जे आम्हाला सांगितलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत। आमची विनंती आहे त्यांना की आमच्यासाठी असं नाही, इकडल्या हजारो रहिवासी आहेत, ती लहान मुलं येतात आणि यांना त्रास होतो, तो त्रास श्वासाचा होतो। ह्या धुळीचे कण जे शहरात जातात ना त्याच्यामुळे लहान मुलांना जास्त त्रास होतो, लहान मोठा सर्वांना या धुळीचा त्रास होतो। तुमची काय प्रतिक्रिया या संदर्भात? मैदानामध्ये धूळ मोठ्या प्रमाणात होते, लाल मातीचे जे कण आहेत ते मोठ्या प्रमाणात आता काय आमच्या ज्येष्ठ हे जे आमचे सुर्वे भाई आहेत, म्हणजे आम्ही शिवाजी पाटलाच राहणारे आहोत, पण एवढं आज किती वर्ष हे करतो त्याच्यामुळे आता काय बोलावं हा प्रश्न पडतो। इतका जवळजवळ 80 ते 90% लोक इथले शिवाजी त्यांना हा त्रास होतोय, सर्दी खोकला माझ्या सकट हा रोजच्या रोज अनुभव होतोय। आणि काय आम्हाला दुसरा हे ना, आता वर्ष आमचं 72 बरोबर, तर त्याच्यामुळे काय हा प्रश्न पडतो आणि कोणाला तक्रार करायची? स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक सगळ्यांना बोलून झालं, किती वेळा मिटिंगा झालेल्या आहेत, आपला आमदार, ज्येष्ठ नागरिक, इथले चांगले म्हणजे क्वालिफाईड माणसं, त्याच्यामुळे त्यांनाही सांगून आम्ही थकलो। तर आता काय प्रश्न करावं, आता तुम्हीच त्यातला मार्ग काढा किंवा आता काहीतरी वेगळं हे करायला। जर इलेक्शन आहे हे आहे, आता गेली 1.5-2 वर्ष सतत इलेक्शनवर चालू आहेत, लोकसभा नंतर विधानसभा, आता हे नगरसेवक, आता बघूया बऱ्याच जणांनी आश्वासनं दिली आहेत, तर काहीतरी वेगळ्या मार्गाने आमचा हा प्रश्न सुटावा अशी आमची निवडणूक येतात, आश्वासनं मिळतात, मात्र प्रत्यक्षात कोणी कृती करत नाही। तुमची काय प्रतिक्रिया? आम्ही सकाळी असतो तर इथे क्रिकेट आणि व्हॉलीबॉल वगैरे असे गेम खेळले जातात, ते त्याच्यामुळे धूळ, ते खेळत असताना धूळ खूप उडते, म्हणजे आम्ही आता दुसरा व्यायाम वॉर्मअपचा व्यायाम वगैरे करत असतो तेव्हा त्या वेळेला धूळ खूप उडते, हा त्रास होतो, त्रास होतो। जे व्यायाम करतात ना, तुम्हाला कसं काय त्रास होतो का या धुळीचा? धूल का तो ऐसा बहुत प्रॉब्लम हो रहा है कि हम लोग करते हैं वर्कआउट वगैरह तो धूल वगैरह उड़ के आता है, इसलिए हम लोग सेहत बनाने आते हैं तो उसमें धूल की वजह से बहुत दिक्कत हो जाता है, तो उसमें थोड़ा प्रॉब्लम होता है, सब काम होना तो अच्छा ही रहेगा। फिर आपण बघतो की आरोग्याचे प्रश्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत। आपण आज छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आहोत, आपण इथे माझ्या बाजूला पाहत असं अनेक मुलं इथे मैदानी खेळ जे आहेत ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र हे खेळत असताना याच मैदानामध्ये धुळीचं साम्राज्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। आणि ही धूळ या खेळाडूंच्या असेल
वरिष्ठ नागरिकांचे असेल, लहान मुलांचे असेल, सर्वांच्याच आरोग्याला धोकादायक ठरत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.